आपला स्टेपचा वर्कआउट करायचा आहे. काही जणांना स्टेप माहित नाही पूर्णपणे स्टेप कशी मारायची. आणि गोळा फेकला महत्वाची म्हणजे स्टेप पूर्ण केली आणि परत गोळा ताकद लावली तर गोळा लांब जातो. पहिली स्टेप पूर्ण करायची आणि मग ताकद लावायची. काही मुलं काय करते ती स्टेप पूर्ण करायची ताकद लावती, नुसता ताकदी जोरा गोळा मारत बसते ती. मुलांना काय वाटतं की ताकदी गोळा हा फक्त ताकदीचा इव्हेंट आहे. ताकदीचा इव्हेंट नसून थोडीफार टेक्निक आणि थोडीफार ताकद हा गोळा फेकचा खरा इव्हेंट आहे. आता स्टेप मारायची कशी मारायची तुम्हाला दाखवतो आम्ही. आता आपली बॉडी बेंड ठेवायची. काही काहींची कशी मुवमेंट असते अशी असते, काही काहींची मुवमेंट कशी असते अशी असते. आपण काय करायचं की जम्प करायची. सुरुवातीला जम्प ब्रेक करायची. जम्पची सुरुवातीला जम्प झाली पाहिजे. जम्प अशी चालत झाली नाही पाहिजे. कशी चालत झाली नाही पाहिजे. चालत झाली पाहिजे. उचलली पाहिजे बॉडीनं जमिनीशी कॉन्टॅक्ट तोडला पाहिजे. आता हे बघा जम्प कशी होती आपली. उचलते का नाही आपली जम्प उचलते का नाही. याच टाईप मध्ये आपल्याला काय करायचं आहे. हा चेंज काय करता जम्प मध्ये की बॉडी मागे ठेवायची. किती ठेवायची बॉडी मागे ठेवायची. गुडघ्यात बेंड, अप्पर बॉडी बेंड. ही बेंड ठेवली त्यांना काय होतं आपल्याला गोळ्यात झटका लागायला मदत होती. आता बघा बॉडी आपली कशी आहे खाली बेंड आहे. हात मानाला. आता काय होणार आपला पायाची पावर प्लस अप्पर बॉडी पावर. ही बघा उठली बॉडी आता टाका लागली. बॉडी बेंड आहे म्हणजे काय होणार बॉडी बेंड असल्यावर मांडीची ताकद लागते. वर आल्यावर बॉडी ताकद लागते. म्हणून शेवटला काय करायचं बॉडी बेंड ठेवायची. ती बघा बेंड 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 बेंड. आणि बॉडीचा लोड मागे ठेवायचा. तर बॉडीचा लोड ती मागे ठेवला उठवण्यास मदत होते. त्यानं काय होतं झटका लागतील हाताची ताकद लागते. पहिली गोळा आता सर्कलमध्ये आपण हातात मांडला घेतला. आपलं पहिलं काम काय करायचं आपली स्टेप पूर्ण करायची. स्टेप पूर्ण झाल्यानंतर आपण ताकद लावायची. मुलांचं कसं असतंय सर्कलमध्ये उभा राहिल्यावर ही गोळा आउटर दिल्याची बघतो आपण 15 मार्काची आणि त्या मानाचा आपण गोळा मारतो. सर्कलमध्ये उभा राहिला तुम्ही कधी विचार कधी करत नाही की आपल्याला स्टेप मारायचे व्यवस्थित झटका मारायचा आहे पायाची ताकद लावायची आहे. इकडे तुम्ही अजिबात लक्ष देत नाही. त्याच्यामुळे काय होतं तुम्ही वेगळंच करता काहीतरी असं करता आणि ताकद लावता. आधी मानाचा गोळा निघतो हाईट ओव्हर जाते. ते काय होतं तुमचं की तुमच्या डोक्यात फक्त असतं की गोळा आपल्याला आउटॉप मारायचा आहे. पण तुमच्या डोक्यात एकच नसतं की आपलं कधी काय चुकतंय आपली स्टेप कुठं चुकत्या हाईट कुठं चुकत्या आपण बोटा गोळा चुकते का हे तुमचं लय चुकतं. त्याच्यामुळे तुम्ही स्टेपकडे लक्ष द्या. स्टेप तुम्हाला आता सांगितली मी कशी मारायचे हे अशी मारायचे. ह्याचे आपल्याला 5-5चे 10-10चे असे नाही म्हणतात आपल्याला 10 सेट करायचे दिवसाला 2 दिवसाला 3 दिवसाला. यानं काय होतं आपल्या जी वाईट सवय असती चुकीची स्टेप मारायची आपण काय करतो वरच्यावर मारतो किंवा वेगळी जी चुकीची पद्धत असेल ते आपण करतो. ह्यानं काय होतं तुमचं की रोज चांगली स्टेप मारली 5-5चे 10-10चे तुम्ही 100 जम्प स्टेप केल्या पूर्ण तर काय होणार तुमचं की जी वाईट स्टेप असते आपली चुकीची स्टेप असते ती निघून जाते आणि आपण त्या स्टेप चांगल्या स्टेप मारल्यामुळे काय होती आपल्या बॉडीला एक अंगवळणी पडती कसली चांगल्या स्टेप मारायची. आता मी तुम्हाला सलग 10 स्टेप मारून दाखवतो बघा कशा मारायच्या आपल्याला. ही बॉडी सरळ ठेवायची बॉडी मागे ठेवायची ही जम्प. ह्यानं काय झालं बॉडीला एक सवय लागली माझ्या की बॉडी मागे ठेवायची आहे जम्प करायची आहे बॉडी मागे ठेवायची आहे जम्प करायची. ह्यानं काय होतंय रोज तुम्ही जी नवीन पोरं आहे ती आणि त्यांचा गोळा अजिबात वाढत नाही त्यांनी काय करायचं गोळा मानेला धरायचा आणि स्टेप मारत 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 द्यायचं. ह्यानं काय होणार तुमचं ही चांगली सवय तुमच्या बॉडीला लागणार आहे आणि वाईट जी स्टेप आहे आपली चुकीची ती निघून जाणार आहे. म्हणून स्टेपकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं ही बॉडी बेंड आहे शेवटपर्यंत आपली बॉडी बेंड राहिली ही बॉडी माझी माग आहे पायात आपण माग आहे. आता काय राहिले फक्त ताकद लावायचं काम कुठलो ताकद लावली म्हणजे 50% मांडीची ताकद